सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, कारण आम्हाला आता व्यासपीठावर जाणार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहेत, तरी कोणी गडबड घोटाळा करू नका आणि कोणी सेल्फी काढण्याची ढकलाढकली करू नका, ही नम्र विनंती आहे. आणि यानंतर मी विनंती करतो या समालोचन कक्षाची व्यवस्थापन सांभाळणारा, त्याचप्रमाणे MD फाउंडेशनच्या माध्यमातून देखील या मैदानावरती सातत्याने उभा असणारा तो म्हणजेच आपणा सर्वांचा लाडका सुजित पाटील, आणि सुजित पाटील यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या ठिकाणी सन्मान्य आमदार सुतारचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सूत्रसंचलन ज्याच्या माध्यमातून साकारला गेलं आणि आपण पाहतोय व्यासपीठाची जिम्मेदारी सांभाळली गेली, त्याचा यथोचित मान सन्मान होतोय. व्यासपीठावरती त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. तदनंतर शुभम कानमुरे याचा देखील यथोचित मान सन्मान होतोय. गुणलेखक म्हणून याने देखील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये एक विलोभनीय कामगिरी केली आणि त्याच्यासाठी त्याचा देखील सत्कार अर्थातच मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आणि नक्कीच या ठिकाणी पडद्यामागचे जेवढे कलावंत होते त्या सर्व कलावंतांचा, या कलाकारांचा या ठिकाणी सन्मान झाला आहे. परंतु आता मुख्य मैदानामध्ये ज्यांनी मैदान गाजवलेलं आहे त्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्याची वेळ, क्षण येऊन ठेपलेले आहेत. तत्पूर्वी या संपूर्ण मैदानाचं व्यवस्थापन आणि कॉमेंट्री बॉक्सची सातत्याने ज्याचा सलगी असायची, असे म्हणजेच सन्मान्य दमदार साहेबांचे लाडके
आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि आता चॅम्पियन्सना गौरवण्याचा क्षण येऊन ठेपलेला आहे. मैदान सज्ज झालंय. मैदानामध्ये आता थेट जाणार आहोत. तत्पूर्वी मी चारही संघांना विनंती करतोय, ते सेमीफायनल मध्ये होते त्या चारही संघांनी कृपया मुख्य मंचासमोर बाउंड्री लाईन जवळ येऊन उभं राहायचं आहे. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण थेट मैदानामध्ये आता जाऊया, या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवला. या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण अनुभवतोय. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची ही क्रिकेटची स्पर्धा पार पडली. फायनलची लढत कशी असावी त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. 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 कोणी मारतोय चौकार षटकार, कोणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. कोणी मारतोय चौकार षटकार, कोणी पकडतोय कॅच. लोणारच्या या वीर दमदार आमदार ग्राउंड प्रीमियर वरती लीग रंगली मॅच. सर्व मान्यवरांना आपण विनंती करूयात की आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी आपण जॉईन करूयात. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. करण अंबाला, कृष्णा सातपुते, मातब्बर खेळाडूंच्या समोर या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. सन्मान्य राजाभाई केडी, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब, सर्व मान्यवर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आपण सर्वांना विनंती करूयात. फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई, अंतिम दिवस आणि चॅम्पियन संघाला गौरव करण्याचा हाच तो क्षण आहे. धन्यवाद डीजे. मित्रांनो, तुम्हाला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग जर आवडली असेल ना, तर मनाच्या अंतःकरणापासून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आज आपण साक्षीदार असणार आहोत. ही स्पर्धा वर्षानुवर्ष लोकप्रियता प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. काही स्टॅट्स या ठिकाणी आपण सांगणार आहोत. दमदार आमदार मान्य महेंद्रजी दळवे यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं, या स्पर्धेमध्ये जितके डॉट बॉल येतील त्याच्या 5 पटीने आपण झाडं लावणार आहोत. या स्पर्धेमध्ये टोटल 1596 चेंडू डॉट आलेत, म्हणजे 7980 झाडं अलिबाग तालुक्यामध्ये लावली जाणार आहेत. त्यामुळे एक जोर टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो.
वृक्षवल्ली अमा सगळी सोयरी ही क्रिकेटची स्पर्धा 3 तालुक्यांपुरती मर्यादित होती, त्यामुळे 3 तालुक्यांमध्ये ही झाडं लावण्यात येणार आहेत. प्रत्येकाला वाटणी मिळणार आहे, प्रत्येकाला पर्यावरणाचा फायदा मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं टोटल 593 षटकार आले. या स्पर्धेमध्ये 331 चौकार आले, 244 वाईड बॉल आलेत, 44 नो बॉल आलेत. विकेट्स आपण पाहिल्या तर 519 आल्या आणि 378 कॅचेस सुद्धा पकडल्या गेल्या. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. एकदा दर्णे गुरुजींसाठी टाळ्या उजवतील मित्रांनो, ज्यांनी हे आपल्या समवेत स्टॅट्स उपलब्ध करून दिलेत. सर्वप्रथम जे 4 फायनलिस्ट संघ असणार आहेत त्या सर्वांना आपण मेडल देणार आहोत, कारण ते हकदार आहेत. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश केला. सुपर 16 मध्ये संघ आपण पाहिले, सुपर 8 मध्ये प्रवेश केला. मात्र 4 संघ असं आपण पाहिले ज्यांनी ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्यामुळे आपण 4ही संघांना विनंती करूयात, आपण क्रमाने 4ही संघाचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण मेडल्स कलेक्ट करायचे आहेत. आणि अर्थातच टेनिस क्रिकेटचे स्टार क्रिकेटर्स करण अंबाला आणि कृष्णा सातपुते यांच्या शुभ हस्ते हे मेडल आपल्याला मिळणार आहेत. वन साइड हिरो आहे करण अंबालाची स्टेटमेंट आणि अखंड महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतलं. चला टीमचे कॅप्टन्स सर्वप्रथम आपण या ठिकाणी बोलवणार आहोत. अक्षय पाटील मोन्या, आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवेत मित्रांनो अक्षय पाटीलच्या नेतृत्वासाठी, कर्तबगारीसाठी, ज्याने खूप कमालीची खेळी केली आहे. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास त्याने दाखवून दिलाय. अक्षय पाटील, विक्रम थळे, विवेक पाटील, अमोक पाटील, एका पाठोपाठ एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. हे क्षणचित्र टिपण्यासारखे आहेत. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. इथून मात्र विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ, सन्माननीय प्रफुल्लजी बनकर आणि त्याच वेळेला निलेशजी मलबारी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लहानपणापासून ज्या क्रिकेटर्सना आपण जवळून पाहिलं त्या क्रिकेटर्स कडनं मेडल घेत असताना मनामध्ये फार आनंद होतोय. एका बाजूला कृष्णा सातपुते तर त्याच्या समवेत आपण पाहतोय करण अंबाला आपल्या समोर पाहायला मिळतोय. आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजे मित्रांनो. आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंकडनं मान सन्मान केला जातोय. कल्पेश म्हात्रे या ठिकाणी उपलब्ध झालाय, त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक करूयात. साक्षात पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो. साक्षीतने काय कमालीची खेळी केली, फायनल ज्याने गाजवली असं नन अदर दॅन साक्षीत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. बागदांड्याचा सुपरस्टार, खारेपाटचा सुपरस्टार, इथून मात्र आपण पाहतोय कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळाला. तदनंतर ज्या संघाने या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं असा ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघ, निशी कर्णीकर अँड टीम, आपल्याला या ठिकाणी विनंती केली जाते आपणही या आणि आपण सुद्धा हा सत्कार स्वीकारायचा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू कृष्णा सातपुते आणि करण अंबाला यांच्या तर्फे, यांच्याकडून, यांच्या हस्ते आपला या ठिकाणी आदर सत्कार केला जाणार आहे. चला निशी कर्णीकर अँड टीम लगेच उपलब्ध व्हा. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना इथून मात्र आपण पाहतो एक स्वप्न पाहिलं गेलं की आर्य सम्राट दमदार आमदारांनी जी स्पर्धा ठेवली आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिक पटकवायचंय. टीमचा कॅप्टन निशी कर्णीकर आपल्याला पाहायला मिळतोय, काय कमालीची कामगिरी केली. अभिषेक सातमकरचं कौतुक करूयात, ज्याने अभेद्य गोलंदाजी केली, आपल्या संघाची गरज ओळखली गेली आणि फायनल पर्यंत ज्यांनी सातत्यपूर्ण चांगला खेळ सुद्धा केलाय. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघ, त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आपण मित्रांनो अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला संधी दिली गेली. इथे जात, धर्म, पंथ काही नाही बघितला गेला. इथे कुठल्या समाजाचे तुम्ही आहेत हे नाही बघितलं गेलं. इथे तुम्ही कोणत्या गावातल्या आहेत, कोणत्या तालुक्यातून आहेत हे नाही बघितलं गेलं. तुमच्याकडे कर्तृत्व आहे ना तर ते तुम्हाला दिलं जाणार आहे.
आपण एक पारितोषिक या ठिकाणी देऊयात. या स्पर्धेमध्ये एक स्पेशल एलिमेंट होतं, अर्थातच एक एक्झिबिशन मॅच झाली जिथे आपण पाहिलं दोन आदिवासी संघांमध्ये एकमेकांसोबतची भिडत झाली, लढत झाली, प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण सामना झाला. मी या ठिकाणी विनंती करेन आदिवासी समाज प्रेक्षणीय सामन्याचा विजेता संघ आपण त्वरित उपलब्ध व्हा. दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती करूयात, आपण या, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आदिवासी समाज प्रेक्षणीय सामन्याचे विजेता संघ, चला आपण त्वरित उपलब्ध व्हा. प्रेक्षणीय सामना, आणि या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर आदिवासी समाजाला सुद्धा तितकाच आपण दर्जा दिला गेला. त्यांना सुद्धा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं हे पारितोषिक आपण डेफिनेटली त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. तदनंतर आणखीन एक प्रेक्षणीय सामना आपण पाहिला जो प्रत्येकासाठी इंटरेस्टिंग होता. जो पुरस्कर्ते होते अर्थातच सन्मान्य अभिराजजी दळवी साहेब, आदिती दळवी मॅडम यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहिला. एक सामना आपण पाहिला ज्याचं विजेतेपद पटकावलं MD फाउंडेशनने. त्यामुळे MD फाउंडेशन संघाला विनंती करतोय, दस्तूर खुद्द सन्मान्य संजयजी पत्रे साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांना हे पारितोषिक आणि कॅश प्राइज देऊन इथून मात्र MD फाउंडेशन साठी जोरदार टाळ्या होऊन जातील. सन्मान्य राजू शास्त्री साहेब, वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटपटू, त्यांची स्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. MD फाउंडेशन या संपूर्ण टीमला आपण धन्यवाद देऊयात, ज्यांनी ही इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि ही स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेलं. मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या आपण आदितीताईं सुद्धा वाजवूयात मित्रांनो, कारण त्यांच्यामुळेच, त्यांच्या लिडरशिपमुळेच ही क्रिकेटची स्पर्धा आता मात्र पूर्णत्वाच्या दिशेने चाल करताना आपल्याला पाहायला मिळते.
थोडीशी शांतता बाळगूयात. मोठं पारितोषिक आहे मित्रांनो, त्यामुळे तुमची साथ लागणार आहे. या स्पर्धेमध्ये एक असा खेळाडू आपण पाहिला जो वयाने कमी आहे, मात्र कर्तृत्वाने, गुणवत्ताने खूप कमालीची कामगिरी ज्याने केली, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या धारदार शस्त्राने भल्या भल्या फलंदाजांना बॅकफुटवरती ढकललं, असा नन अदर दॅन पार्थ घरत ठरतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधील उन्मुख खेळाडू, युवा खेळाडू, रायझिंग स्टार म्हणून याची या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आहे. एकदा पार्थ घरत साठी जोरदार टाळ्या उजवत आहेत मित्रांनो. पार्थ साठी हे आनंदाचे क्षण असणार आहेत. बघा एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या उजवत आहेत मित्रांनो. ग्रामीण विभागात खेळाडूंचे हे एक्सप्रेशन्स आहेत, हे एक्सप्रेशन टिपण्यासारखे आहेत. वेल डन पार्थ. सातत्यपूर्ण त्याची मेहनत आपण बरेच वर्ष पाहिली. पार्थ थोडा झालाय. सन्माननीय महेंद्रसिंहजी दळवी यांचे त्यांनी चरण स्पर्श केले आणि या प्राइजचा त्याला लायक समजलं, त्यामुळे त्याला पारितोषिक सुद्धा देणार आहे. त्याचं कर्तृत्व, त्याची कामगिरी ही इथून मात्र त्याला रिकग्निशन सुद्धा मिळालंय. आणि म्हणूनच का होईना वीर दमदार आमदार प्रीमियर लीग हे प्रत्येक खेळाडूसाठी तितकंच महत्वाचं आहे. बघा सोने पे सुहागा, डबल धमाका म्हणावं लागणार आहे. अर्थातच KS ब्रँड कृष्णा सातपुते यांच्याकडून स्वतः त्यांनी बनवलेली ही बॅट इथून मात्र रायझिंग प्लेयर पार्थ घरातला मिळणार आहे. हे दोन्ही प्राइजेस त्याच्यासाठी अमूल्य असणार आहेत. आयुष्यभर लक्षात राहतील अशा पद्धतीची ही मुवमेंट इथून मात्र पार्थ साठी पाहायला मिळते. वेल डन पार्थ. तुझी कामगिरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पार्थ, थोडक्यात आपण तुला भेटावं. आज थोडासा आपण पाहिलं ना, तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले. जो नेहमी माचो मॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, आज त्याचे डोळे पाणावले गेलेत. काय सांगशील या स्पर्धेच्या निमित्त, काय भावना आहे? सर स्पर्धा खूप चांगली आहे. सर थोडं 1 मिनटं घेतो, कारण माझ्या खूप मित्रांना बोललो होतो की मी परत लीग मॅच खेळणार नाही. ही शेवटची लीग होती माझी, कारण मी 4 वर्ष लीग मॅच खेळतोय, सगळीकडे हारतोय. अशा मॅच पण झाल्यात की जिथे मी मेडल नव्हतं टाकले तरी पण आम्ही हारलोय. सो आम्ही 4 वर्ष कुठलीही घ्या तुम्ही, रेदरची RPL घ्या, रायगड प्रीमियर लीग घ्या, अलिबाग प्रीमियर लीग, सगळ्या लीग हारतोय. मी बोललो की शेवटचं खेळणार. आणि आता मला हुसेन टाकायच्या टीमने घेतलं. सर या बाईकचं पूर्ण क्रेडिट मी एका प्लेअरला देईन, त्याचं नाव फहद कलबसकर. कारण विकेटच्या पाठी मी 4 वर्ष क्रिकेट खेळतोय. मी किशोर सरांसोबत पण एक मॅच खेळलेलो आहे, पण विकेटच्या पाठी फहद सारखा प्लेअर कधीच नाही बघितला मी. जो मला रन मारला तरी पण बॅक करतो, ज्याने मला चांगली बनवली तरी बॅक करतो. त्याला माहिती आहे बॉलरचं काम काय आहे. सो असे प्लेअर नक्कीच मला मिळाले, त्याच्यामुळे मी इथे पोचू शकलो. आणि खरंच ओनरचा पण मी धन्यवाद म्हणतो, हुसेनचा पण, कारण की आमची टीम बघितलीत ना, 13 प्लेअर मुरुडचे आहेत, मी एकटा अलिबागचा आहे. सो हे एक आहे की एक बाईक तर अलिबागमध्येच आहे, पहिली बाईक आहे सर. सो थँक्यू. आणि हे आयोजन म्हणजे सर खूप मोठं आहे. मी मॅन ऑफ द मॅच येताना सुद्धा बोललो होतो की लास्ट इयरपेक्षा डबल नाही तर ट्रिपल चांगलं आयोजन आहे हे, आणि नक्कीच पुढच्या वर्षी अजून चांगलं होईल. सो ॲज अ प्लेअर खेळताना मजा वाटते, कारण की क्रिकेटर आहे टू बी ऑनेस्ट की अशा ठिकाणी ग्राउंड बनणं पॉसिबल नसतं सर. पण हे जे ग्राउंड आहे ना, लाईक थोडी धूळ उडाली तरी अंकुशात येतो, लगेच पाणी मारतो. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या खूप मॅटर करतात ॲज अ प्लेअर. सो आणि विकेट पण तुम्ही बघितली 6 दिवस खेळतोय तरी पण विकेट अजून तशी चांगली आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. अंकुशात स्वतः खेळतो, सो त्याला माहिती आहे. सो अशा गोष्टीमुळे खेळायला मजा येते सर. सो एवढंच बोलीन, धन्यवाद. वेल डन पार्थ. बघा मला इथून मात्र महेंद्रसिंह दळवी साहेबांना एक गोष्ट नक्की सांगायची आहे. ही स्पर्धा 3 तालुक्यातील खेळाडूंसाठी महत्वाची काय माहिती आहे, त्याची त्यांनी उमेद सोडली होती. पुढची लीग खेळणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र अशा वेळेला ही स्पर्धा, हे पारितोषिक त्याला आता मात्र नवीन उभारी देईल आणि त्याच्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. त्यामुळे एकदा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग साठी मित्रांनो मनाच्या अंतःकरणापासून टाळ्या होऊन जाऊ देत. MD फाउंडेशन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. वेल डन. येस, इथून बघा कृष्ण सातपुतेजी यांनी सुद्धा पार्थला सांगितलंय की बाबा रे, लीग काही थांबवू नकोस, या लीगने तुला पारितोषिक दिलंय, हीच लीग स्पर्धा तुला मात्र वरती काढू शकेल. वेल डन, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. बघा काय थाटामध्ये गेलाय, हा कॉन्फिडन्स आहे या स्पर्धेचा. थँक्यू. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
या कॅटेगरीकडे आपण जाऊयात. सर्वप्रथम बाईक कडे नजर टाकूयात. FZS टॉप मॉडेल. जे काय द्यायचंय ना हे टॉप मॉडेलचं द्यायचं आहे, हे नेहमी महेंद्र शेठ दळवी आपल्याला सांगतात. आणि टॉप मॉडेलची FZS दिली त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग हे पारितोषिक कोणा जावं? चला रसिक मायबा प्रेक्षकांवरती थोडंसं सोडूयात. आपण या ठिकाणी गेस करूयात कोण असेल वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एका बाजूला निशी कर्णीकरचा आवाज येतोय, इथून दुसरा आवाज आहे का? एकच वादा, निशी कर्णीकर ठरतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने 13 ओव्हर्स टाकले, 1 मेडन ओव्हर टाकली, 14 विकेट्स प्राप्त केल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीमध्ये पारितोषिक सुद्धा मिळते. संघ कर्णधार होता, सर सेनापती होता आणि तदनंतर मात्र फार कमी वयामध्ये ज्याने अशा पद्धतीचा कारनामा करून दिलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो रोह्याच्या या निशी कर्णीकर साठी. उत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीमध्ये आपण पाहतोय निशी कर्णीकरला आपण पाहतोय. निशी 2 भूमिकांमध्ये होतास, ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ लिडिंग बॉलर. इतकी मोठं पारितोषिक इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मिळतंय. रोहा तालुक्याला तू बिलॉंग करतोयस, अलिबाग तालुक्यामध्ये पारितोषिक मिळतंय, काय भावना आहेत? भावना तर चांगल्याच आहेत, कारण की टीम माझे बहुतेक प्लेयर सगळे रोह्यातले होते, कारण की त्यांना अलिबागमध्ये घेतल्यावरती ती त्यांना जास्त चान्स भेटत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना रोह्यातली टीम पूर्ण घेऊन खेळत होतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर तुम्ही मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे ॲज अ कॅप्टन मला त्यांच्याकडनं कसा सपोर्ट होता आणि इथपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला? मनोज कुमार सरांनी मला पूर्ण म्हणजे ते बोलले तुला पाहिजे ते प्लेयर घे आणि तुला पाहिजे ते पूर्ण वापर. महत्वाचं काय आहे? सपोर्ट महत्वाचा आहे, पाठिंबा महत्वाचा आहे. तुला जे पाहिजे ते कर आणि त्याने करून दाखवलं. या स्पर्धेतील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज निशी कर्णीकर पाहायला मिळतोय. येस, आपण जर पाहिलं ना तर एक खेळाडू अलिबाग तालुक्यातला होता ज्याने अखंड मॅच जिंकली, ज्याचं नाव होतं प्रणित म्हात्रे. कुरुळ गावाला ज्याने बिलॉंग केलं. एका षटका प्रसाद म्हात्रे आपण पाहतोय ज्याने एका षटकामध्ये 34 धावा कुठल्या पिंट्या या नावाने ज्याला संबोधलं गेलं. आणि त्याचमुळे का होईना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान इथून मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी करू शकला, हे विसरून चालणार नाहीये. बघा मी पुन्हा एकदा म्हणतो, विकासाचे अग्रदूत किंबहुना सर्वसामान्यांचे नेतृत्व उगाचच म्हटलं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांची बारकाईने नजर असतं. एकदा महेंद्रजी दळवी साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो, ज्यांनी क्रिकेटचा हा खेळ जवळून पाहिला, अनुभवला. या स्पर्धेच्या निमित्तानं मी 5 दिवस समालोचनासाठी होतो. मी 5ही दिवस बघितलं की महेंद्रजी दळवी शेवटपर्यंत या मॅचचा मनमुराद आनंद लुटतोय. दाखवून द्या अलिबाग मधला हा आमदार अशा पद्धतीची कामगिरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमदाराने केली आहे, ज्यांनी क्रिकेटची स्पर्धा भरवली आणि शेवटपर्यंत राहिलाय. पैसे खर्च करणं प्रत्येकाला जमतं, मात्र ती मॅनेजमेंट आपल्या संघाला आणि अगदी त्याच वेळेला आपल्या टीमला किंबहुना MD फाउंडेशनला आधारस्तंभाची भूमिका सन्मान्य महेंद्रजी दळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघा मी नागपूरमध्ये कॉमेंट्री केली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कॉमेंट्री केली आहे, मात्र असा कुठलाही आयोजक बघितला नाही ज्यांनी आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स शेअर केला. त्यामुळे त्यासाठी संपूर्ण समालोचन टीमकडनं आपलं हार्दिक हार्दिक धन्यवाद, आभार मानतो, ज्यांनी इतकं मोठं प्लॅटफॉर्म आम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं. पण आम्हाला पण मंचावरती राजकीय वक्तृत्व नाही करता येणार, त्यामुळे इथूनच तुमच्या कार्याला त्रिवार अभिवादन. ऑलराईट, या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये आपण जाऊयात.
इज एनीबडी इंटरेस्टेड? कोण गेस करू शकेल का या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज? कोणतं नाव आलं? ऑलराईट, इथून साक्षीत आलंय. इथून कोण नाव येतंय का? आणखीन काही नावं आहेत का? चला एक हिंट देऊयात. ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च 156 धावा केल्यात. आता कोणाचा आवाज येईल? नन अदर दॅन फहाद कळबसकर ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्याने 62 चेंडूंमध्ये 156 धावा केल्या. भल्या भल्या गोलंदाजांना ऐन थंडीमध्ये घाम फोडावी ची फलंदाजी केली असा नन अदर दॅन फहाद कळबसकर ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. बोरली मांडला या गावाला बिलॉंग करतो. मुरुड तालुक्याला जो खेळाडू बिलॉंग करतो, नांदगाव या गावाला जो बिलॉंग करणारा खेळाडू आहे, हा मात्र या स्पर्धेतील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये पारितोषिक पटकावतोय. फहाद आपल्यासोबत जॉईन करेल. आज उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला पारितोषिक मिळतंय. बघा, ह्या आनंद आहे. आपल्या आदर्शवत खेळाडूंसोबत ज्यावेळेला समोर बघतो ना, त्यावेळेला तो आनंद द्विगुणित होतो. फहाद, अशा पद्धतीच्या मंचावरती याआधी कुठे खेळलायस, किंबहुना अशा पद्धतीचं पारितोषिक याच्या आधी कुठे मिळालंय का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो, सलाम करतो आणि आपली राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये सांगेन. सबसे पहले तो शुक्रिया, यहाँ पर मेरे को इस बाइक से नवाजा और सब लोगों की दुआ थी जिसकी वजह से मैं बाइक जीता. इसके पहले बहुत टूर्नामेंट खेला, रायगढ़ प्रीमियर लीग खेला, लेकिन ऐसा आयोजन ना मैंने कभी देखा है और ना शायद कभी होगा. बघा, या आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंच्या भावना आहेत. इतकी मोठी बाईक मिळाली आहे. एक कॉमन प्रश्न विचारूयात. सर्वप्रथम या बाईकवरती कोणाला बसवाल? नक्की आईला. ऑलराईट, हे आहेत आपले ग्रामीण खेळाडू जे आईला देवासारखं मानतात. आणि हा होता फहाद कळबसकर, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. या कॅटेगरीमध्ये त्याला पारितोषिक मिळणार आहे. मालिकावीर पारितोषिक थोडंसं गुलदस्ता ठेवूयात, थोडंसं लांबणीवरती नेऊयात. आणि आता मात्र या स्पर्धेतील आणखीन चांगले एलिमेंट्स. या स्पर्धेतील चौकार किंग हे पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. सर्वाधिक धावा 156 होत्या. काय वाटतंय, चौकार सुद्धा त्यांनीच मारलेत का? येस, पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूयात फहाद कळबसकरचं, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार खेचलेत. 20,000 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र त्याला दिलं जाईल. ना भूतो ना भविष्यत अशा पद्धतीचे कॅश प्राइज. चौकार किंग या पारितोषिकाने आपण फहाद कळबसकरला या ठिकाणी पारितोषिक देतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर कसा करायचा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये कव्हरच्या डोक्यावरून, मिडॉनच्या डोक्यावरून कसे फटके खेचायचे हे फहादने मैदानावरती दाखवून दिलंय. वेल डन. तदनंतर या स्पर्धेतील सिक्सर किंग या पारितोषिकाकडे आपण जाऊयात. इज एनीबडी इंटरेस्टेड? कोण इच्छुक आहे का? कोण असेल या स्पर्धेतील षटकार किंग? एकच नाव येतंय, नन अदर दॅन येस अक्षय पाटील मोन्या ठरतोय या स्पर्धेतील सिक्सर किंग, ज्याने 17 षटकार ठोकले. कधी छक्का नाही तर कधी अठ्ठे मारले, कधी दस्से मारले. मात्र या स्पर्धेमध्ये कर्तृत्व बजावलं. संघ कर्णधार सरसेनापती अध्यक्ष अलिबाग बॉय अक्षय पाटील ठरतोय या स्पर्धेतील सिक्सर किंग. 20,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि वीर दमदार आमदार सन्मान चिन्ह देऊन त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करूयात. वेल डन, व्हॉट अ प्लेयर. आपण पाहतो या ठिकाणी सन्मान्य अर्जुनजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला गौरव केला जातोय. बघा, आमदार साहेबांनी एक गोड आठवण सांगितली, ज्याने विधानसभा त्यांच्या आधी लढली आणि अगदी त्याच वेळेला उत्करू आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुद्धा त्यांची भूमिका होती. वळूयात या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या कॅटेगरीमध्ये.
बघा हे नाव ज्यावेळेला मी वाचतोय ना त्यावेळेला मला त्याचं ते क्षेत्ररक्षण आठवतंय. मैदानाच्या सभोवताली ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. थोडं चुकतंय, पाटील जरूर आहे, संघाचा कर्णधार सुद्धा होता, पुन्हा चुकलात. येस, नाना दर्दान आदर्श पाटील ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने मैदानाच्या सभोवताली जवळजवळ 30 यार्डचा घेर पिंजून काढलं, ज्याने नेत्रदीपक कॅचेस पकडले, ज्याने अभूतपूर्व थ्रो केले आणि आपल्या संघाला क्षेत्ररक्षणाच्या बळावरती मॅचेस जिंकवले. असा आदर्श पाटील या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर या कॅटेगरीमध्ये पारितोषिक पटकावतोय. आदर्श या ठिकाणी उपलब्ध झालाय. जिजा 11 शहाबाज या संघाचा कर्णधार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आदर्श आम्हाला जॉईन करा. इथून मात्र आपण आदर्श सोबत भेटूयात. आदर्श, ज्या पद्धतीची खेळी झाली आहे, ज्या पद्धतीची पारितोषिकं मिळत आहेत, ही क्रिकेटची स्पर्धा तुझ्यासाठी किंबहुना तुझ्या संघातील खेळाडूंसाठी किती महत्वाची वाटते? महत्त्वाची तर खूप आहे. खरं म्हणजे आमचा डिसिजन चुकला, कारण का फ्लड लाईट चालू होणं तर मला एवढं हे नाही आलं, त्याच्यात आमचा डिसिजन चुकला, आम्ही फिल्डिंग घेतली. इथून मात्र आपण पाहिलं ना, बघा आपले ग्रामीण खेळाडू आहेत जे सरळ हस्ते सांगतात की हो माझा निर्णय चुकला. मात्र इथून वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. पुढच्या वर्षी नवीन रणनीतीने या, नवीन उमेदीने या आणि क्रमांकाचं पारितोषिक नक्की पटवा. हा होता आदर्श पाटील, ज्याला आपण उत्कृष्ट फिल्डर या कॅटेगरीमध्ये पारितोषिक देणार आहोत. वळूयात या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, ज्यांना आपण ट्रॉफी कॅश प्राइज देऊन गौरव करणार आहोत. रोहाचा हा संघ ज्याने यंदाच्या वर्षी आग्रह धरला की रोहा पट्ट्यातील आमचा गाव किंबहुना आमचा विभाग सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग करून घ्या. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करूयात, गौरवान्वित करूयात आणि त्यांना द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार करूयात. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 3,33,333. सन्मानित तुषारजी शिंदे यांना सुद्धा आपण विनंती करूयात, सर आपण सुद्धा व्यासपीठ जॉईन करा. MD फाउंडेशनच्या सर्व मेंबर्सना विनंती करूयात, आपण सुद्धा यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहासाठी. काय खेळलेत, जबरदस्त लढत दिली. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकेल याची ग्वाही कोणीही देऊ शकलेला नाहीये. MD फाउंडेशनच्या सर्व मेंबर्सना विनंती आहे की आपण सुद्धा या आनंदाच्या क्षणांमध्ये जॉईन व्हा. मित्रांनो, आज तुम्ही दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवल्यात ना, तर उद्या तुमच्यासाठी दुसरे कोणतरी टाळ्या वाजवतील. त्यामुळे टाळ्यांमध्ये कंजूसी अजिबात नको. वेल डन निशी कर्णीकर अँड टीम आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, सन्मान्य तुषारजी शिंदे याचा आपण करूयात कौतुक. बघा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देत असताना प्रत्येकाच्या मनात आहेत, अहो आकाश करताय काय. मालिकावीरचा कॅश प्राइज इथून मात्र बाकी आहे. मी या ठिकाणी सन्मान्य तुषारजी शिंदे यांना विनंती करतोय, सर आम्हाला जॉईन करा. आपला संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावतोय. रोहा तालुक्यातून अलिबाग तालुक्यामध्ये येत असताना आपल्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. काय भावना आहेत? मी पारितोषिकाबद्दल बोलणार नाहीये, मी बोलणार आहे व्यक्तिमत्वाबद्दल. जे व्यक्तिमत्व आहे, वारकऱ्यांची टोपी त्यांनी परिधान केलंय, शेतकऱ्यांची टोपी त्यांनी परिधान केलाय आणि सर्व या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा राजा महेंद्र शेठ दळवी साहेबांसाठी मी मानाचा मुजरा करतो. काय नियोजन केला, म्हणजे नियोजन करतात, बक्षीस ठेवतात, पण ते बक्षीसच पुरते सीमित राहतात. महेंद्र शेठ तसे नाही आहेत. महेंद्र शेठ कसे आहेत तर महेंद्र शेठ तिजोरीचा दार उघडून ठेवतात.
मग 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये अशी बक्षिस या स्पर्धेच्या बक्षिसांपेक्षा त्यांनी लावलीत. मनापासून कौतुक करेन. आणि असा नेता लाभण्यासाठी आपल्यासारखे भाग्यवान त्यांच्यासोबत आहेत. या कर्तृत्वाचा खरा मनापासून आदर करतो, मनापासून त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि ही स्पर्धा शेठ तुमच्याशिवाय कोणी ठेवू शकत नाही हे एकदा सांगतो आणि थांबतो. बोलतो जय महाराष्ट्र. बघा महेंद्र शेठजी दळवी, तुमच्या कामाची यापेक्षा मोठी पोचपावती काय असेल? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. अर्थातच आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्यासाठी. भरपूर काय बोलायचं होतं, पण महेंद्र शेठ असं व्यक्तिमत्व आहे ना की जरा विसरून गेलो. माझे हे सगळे MT समर्थक आहेत ना सगळे, ते त्यातला मी पण आहे. मी पण तुमच्या टॉपमध्ये आहे. कारण सर्वात जास्त जी मेहनत घेतली ते तुला हॅट्स ऑफ. अंकुश हा नाव आहे ना, त्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेत. तर अंकुश तुझं मनापासून खूप खूप करेन. काय परिश्रम घेतलेस, म्हणजे अगदी म्हटलं ते ऑक्शनपासून, मैदानापासून, व्यवस्था, मग ती नियोजन असू दे किंवा मग अंकुशवरती आहे, मग ती एक्झिबिशन मॅच असो, मग ते फटाक्यांचे हे असो, सर्व. पण अंकुश तुला ताकद देणारा माणूस आहे ना, तो तुझ्या साईड खंबीर आहे. आणि म्हणून म्हणतोय नाद करा, पण महेंद्र शेठचा नाद करू नका. जेवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मौका भी है, दस्तूर भी है और अंकुश पाटील भी है. मी या ठिकाणी विनंती करेन अंकुशजी पाटील यांना की आमच्यासोबत 1 मिनिटासाठी जॉईन करा. कारण जितकं चांगलं काम करतात ना तितकं चांगलं वक्तृत्व सुद्धा आहे. बघा इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे, दमलात नाही का हो, हेच मला विचारायचं आहे. नाही, शेठ सोबत असल्यानंतर आम्ही कधी दमत नाही. हा आजचाच उपक्रम नाही, याच्या पुढेही असं चालणार आहे. कारण आमच्या पाठीमाग खरं तर गेल्या वर्षी मी त्या दिवशी पण सांगितलं की मी गेल्या वर्षी थोडासा दमलो होतो, पण यावर्षी माझ्या डोक्यावरचा थोडासा बोज कमी झाला. कारण आदितीताई माझ्याबरोबर होती, त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण टीमच्या समोर होती. त्यामुळे कुठला डिसिजन घ्यायचा असेल तर तिला विचारल्यानंतर ती लगेच सांगायची की दादा तुला काय पाहिजे, तुला कसं योग्य वाटते ते घे, मी तुझ्या पाठीमागे आहे. एवढंच पाहिजे होतं आम्हाला, बस. थँक्यू. तुमच्या कार्याला सलाम करूयात. पुढच्या वर्षी याहीपेक्षा भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी करावं असं मी या ठिकाणी विनंती करूयात. मी या ठिकाणी आदित्यने सुद्धा विनंती करतोय, ताई 2 मिनिटं फक्त पुढे या. बघा ज्या पद्धतीने रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती प्रेम दाखवलं ना, त्यामुळे ते बघताना किती आनंद वाटतंय, किती सार्थकी वाटतंय की ही स्पर्धा आपण चांगल्या दिशेने नेली आहे. काय सांगाल? महिनाभरापासून आम्ही याच्या सगळ्याच्या मागे लागलेलो. मोस्टली अंकुश दादा सगळं करत होता. ऑनेस्टली मला फक्त मेजर डिसिजन्स, डिझायनिंग ह्या सगळ्याला, पण मेहनत हे अंकुश दादा, सुजित दादा हे सगळी टीम रोज इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत होती. थोडं एन्झायटी झाली होती थोडे दिवस आधी, कसं होईल, नीट होईल की नाही, सगळं चांगलं दिसेल. फॉर्च्युनेटली नीट झालं आणि आता खतम झाले. तर आता जाऊन शांततेत झोपू शकू. आता जरा श्वास नीट घेता येईल एवढ्या सगळ्या दिवसांनी. आणि हे आता जे काही केलं आहे त्यापेक्षा ऑफकोर्स नेक्स्ट टाईम बेटर करू आणि अजून थोडंसं मोठं करू. जास्त नाही, जास्त उडी मारणार नाही लगेच, थोडंसं मोठं करू आणि बेटर करू. एनिवे थँक्यू आमच्या टीमला, सगळ्यांनी केलं मेहनत आणि समजून घेतलं. मला माझे डिसिजन्सला कायम सपोर्ट केलं की टीम बरोबर असली ना की सगळं बरोबर करता येतं. म्हणजे एक टीम मी असती आणि माझी टीम बरोबर नसती ना, सगळं गडबडलं असतं. ते लोक होते, मी आजारी झालेली थोडे दिवस आधी, ते लोक सगळं बघत होते. म्हणजे मला कधी वाटलंच नाही की अरे आज गेली नाही, आज काय, एक राऊंड मारला सगळं झालेलं असायचं. त्यामुळे परफेक्ट टीम आहे. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही एवढं सगळं काय केलं. आणि आता खूप आनंद होतोय की हे सगळं झालं नीट. नाही, त्याची बेसिकली मेहनत आहे की त्यांनी आम्हाला, मी सांगितलं गाडी पाहिजे, हा ठीक आहे थार घेऊन टाक, बाईक पाहिजे बुलेट घेऊन टाक. म्हणजे हे झालं नसतं तर आम्ही विचार करत बसलो, आम्ही एर्टिका वगैरे घेऊन घरी बसलो असतो आतापर्यंत. पण जर थार आली आहे, बुलेट आली आहे, नक्की 100% अभिराजमुळे.
थँक्यू सो मच. बघा आदित्यताईंनी एक गोष्ट स्पष्ट केली, जर तुम्ही चांगलं काम केलं ना तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. एकदा MD फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो, ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे. वेल डन. इथून मात्र जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असं या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. आपल्यासोबत आपण पाहतोय अर्थातच जुई ताई सुद्धा या ठिकाणी आहेत. ताई, इतके मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. आपण जर पाहिला तर आपल्या मुलींच्या नावाने 2 मोठे संघ या ठिकाणी आपण बोलवले होते. रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे 2 संघ कुठल्याही स्पर्धेने नाही बोलवलेत. एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो. वेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया ही क्रिकेटची स्पर्धा अखंड भारताने पाहिली आहे. काय सांगाल, किती अभिमान वाटतो मुलगी म्हणून वडिलांकडे बघत असताना? खरंच खूप अभिमान वाटतो की अशा प्रकारची स्पर्धा रायगडमध्ये ही सर्वप्रथम होते. वडिलांचा तर नक्कीच अभिमान आहे, पण सगळ्यात जास्त जर कौतुक असेल मला तर ते चेरीच आहे. कारण पप्पांची संकल्पना होती की ह्या वर्षीची स्पर्धा मी कार ठेवीन किंवा अजून नवीन नवीन काय हे करीन, पण ती संकल्पना प्रत्यक्षात हे करण्याचा जर कोणी हे केलं असेल प्रयत्न तर ती चेरी आहे. आणि चेरी नसती तर एवढ्या मोठ्या पद्धतीची ही जी आज सगळे लोक कौतुक करतात की दमदार आमदार प्रीमियर लीग किंवा आमदारांमुळे ही झाली, तर त्याच्या पाठी सगळ्यात जास्त श्रेय हे चेरीच आहे. हो, आणि वीरच आहे. आमदार साहेब, एक गोष्टीसाठी तुम्हाला मानलं पाहिजे, प्रत्येकाचं वक्तृत्व बघा ना, काही किती ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे, निखळ सुद्धा आहे. बाळकडू पाजलं गेलंय अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं वक्तृत्व आपल्याला पाहायला मिळालं. एकदा दळवी कुटुंबियासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जुईकर कुटुंबासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता मात्र या स्पर्धेतील मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर पारितोषिक मी विचारलं पण नाहीये, थांबा ना, मला बोलू द्या. मेहनत घेतली आहे, हरकत नाहीये. या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिक देत असताना खूप आनंद वाटतोय. ज्याने फलंदाजी करत असताना 137 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना 15 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या आसपास सुद्धा कोणी नाहीये असा नन अदर दॅन नौखारचा सितारा, खारेपटचा मानबिंदू, अलिबागचा चॅम्पियन नन अदर दॅन अक्षय पाटील मोन्या ठरतोय या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिकाचा मानकरी. रॉयल माणसाचा कारभार रॉयल असणार आणि त्यासाठी त्याला रॉयल इनफील्ड सुद्धा दिली जाणार. मी या ठिकाणी विनंती करेन करण अंबाला आणि अगदी त्याच वेळेला कृष्णा सातपुते यांना आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गौरव करूयात. एकदा अक्षय पाटील मोन्यासाठी टाळ्या होऊन जातील मित्रांनो. लगातार आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिके बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सेकंड प्राइज यावेळेला आपण पाहतोय अक्षयने या ठिकाणी मिळवले. सन्मान्य विशालजी जुईकर, अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय करण अंबाला, कृष्णा सातपुते, सन्मान्य महेंद्रसिंह दळवी यांच्या शुभार्थ या ठिकाणी पारितोषिक आपण देतोय. थँक्यू. अक्षय आपल्या समवेत आहे. अक्षय, मला माहिती आहे तुला बोलायला फार आवडतं, बोलायला आवडतं, आता बोलायला शिकलाय पोरगा. हे मंच असा आहे ना की जिथे भले भले बोलायला लागतात. बघ अक्षय, तुला हे पारितोषिक कृष्णा सातपुते आणि करण अंबालाकडनं मिळतोय. तुझे आदर्शवत खेळाडू आहेत. मग हे असं असताना काय फिलिंग येते, काय भावना आहे? खूप छान वाटतंय, कारण प्रत्येक प्लेअरला वाटावं की एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांकडून आपल्याला काहीतरी मिळावं, तर ते मिळालंय. खूप भारी वाटलंय आणि मी माझ्या टीमला पूर्ण श्रेय देईन की त्यांच्यामुळे मी आज इथवर आलोय. कारण मी जेवढा एफर्ट केला तेवढा देखील त्यांनी केला. आणि प्रफुल्ल शेठ, निलेश शेठ यांचे मी मनापासून आभार करतो की त्यांनी मला या काबिल समजलं की कॅप्टन ठेवून मला लिडिंगला दिलं. नाही, पाठीमागे ना काही नौके खेळाडू होते, ते म्हणत होते अक्षय पाटील असं काय खातोय की त्याला बॅक टू बॅक मालिका पारितोषिक मिळत आहेत. हरकत नाही आहे, इथून मात्र डायट सांगायचं नाही आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. बघा, भले त्यांनी
इथे करण अंबाला आणि कृष्णा सातपुतेचं कौतुक केलं असेल ना, मात्र त्यांना इथे उपस्थित कोणी केलं ते म्हणजे अर्थात कार्यसम्राट महेंद्र शेठजी दळवी. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय आदितीताई आणि MD फाउंडेशनचं या ठिकाणी आपण कौतुक करूयात. एकदा या गुणी खेळाडूसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अक्षय पाटील, अलिबागचा चॅम्पियन खेळाडू, खारेपाटचा मानबिंदू म्हणून ज्याची ओळख आहे, रॉयल माणसाचा रॉयल कारभार. ही रॉयल इन्फिल्ड आपण पाहतोय ज्यांनी पुरस्कृत केली सन्मान्य संदीपजी परदेशी साहेब यांचा आपण धन्यवाद देऊयात. बघा बुलेटचा आवाज करून इथे मात्र मैदानाला गोल फेरी मारतोय अक्षय. आणि या स्पर्धेचा ज्याने संपूर्णपणे मनमुराद आनंद घेतला. सर्वजण बाजूला जातात कारण प्रत्येकाला माहिती आहे की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 विजेतेपद ज्यांनी पटकावलं. मी या ठिकाणी सर्वप्रथम बोलवीन की अर्थातच प्रफुल्लजी बानकर आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या समवेत मलबारी साहेब, निलेशजी मलबारी, आपण सर्वप्रथम पुढे या आणि आपल्या संघाला घेऊन या. प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा मानकरी ठरणार आहे. साखर संघाचं कौतुक करूयात. जिथे जिथे जातात ना अख्ख्या गावाला घेऊन जातात. मी सर्व पदाधिकारी MD फाउंडेशन अगदी त्याच वेळेला शिवसेनाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतोय आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र आपण वितरित करूयात. प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर संघ. चेक 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 चेक. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ज्यांनी MD फाउंडेशन या संपूर्ण टीमला 50,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं. ही MD फाउंडेशनच्या कामाची पोचपावती आहे. थँक्यू डीजे. टॉप मॉडेलची गाडी आहे मित्रांनो, थार गाडी आहे. थार गाडी प्रदान करण्यापूर्वी एक आपण पारितोषिक या ठिकाणी द्यायचा राहिलेला आहे. तो पारितोषिक आपण देणार आहोत. थार देण्यापूर्वी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. ते पारितोषिक आपण पाहिलं तर खेळाडूचं नाव या ठिकाणी आपण जरूर घेऊयात. बागदांडाचा सितारा मॉन्स्टर्स फटकेबाजी ज्यांनी आज केली साक्षीत पाटील ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल डन साक्षीत. त्याचा आपण कौतुक करूया, गुणगौरव सुद्धा करूयात. मात्र
निलेशजी मलबारी साहेब आणि प्रफुल्लजी बनकर साहेब यांच्यासोबत आपण हितगुज करणार आहोत. साक्षीतला आपण या ठिकाणी बोलूयात. आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिला जातोय. जर साक्षीत नसताना तर फायनल मध्ये प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर संघ सुद्धा नसता. त्यामुळे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आपल्यासमोर आपण जर पाहिलं निलेशजी मलबारी आणि प्रफुल्लजी बानकर आहेत. त्यांच्यासोबत 2 मिनिटं हितगुज झाले पाहिजेत. इतकी मोठी हार द्यायची आहे तर ती सहज साध्या सोप्या पद्धतीने द्यायची नाही आहे. त्यांच्यासोबत आपण हितगुज करूयात. ही स्पर्धा कशा पद्धतीची वाटली, या स्पर्धेमध्ये फायनल मॅचमध्ये आपण जर पाहिलं आपला संघ विजेतेपद प्राप्त करतंय आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचं पारितोषिक की फायनल विजेत्या संघाच्या संघ मालकाला थार गाडी दिली जाईल, ती सुद्धा टॉप मॉडेलची. काय सांगाल? सर्वप्रथम मी शेठचे आभार व्यक्त करीन. हे ग्राउंड जेव्हा बनवत होतो ना तेव्हा मला निलेश सांगायचा की भरतीचं पाणी आपण जिथे उभे आहोत ना तिथे पाणी आलेलं आहे आणि ते पाणी JCPनी खोदून कसं नेलं हे त्यांना माहिती आहे. खूप दमायचे, ऊन लागायचे, पण निलेश मला एक बोलला की ज्या दिवशी शेठ राऊंड मारायचे ना त्या दिवशी अंगात उत्स्फूर्त यायची. का शेठ एक राऊंड मारून गेले, कामाला स्पीड वाढला. पण आणि या ग्राउंडवर एवढा अफलातून असं मंच तुम्ही बघितलात, हे महाराष्ट्रातील नाही आहे. मला माझ्या मित्रांनी पुण्यावरनं फोन केला की एवढी मोठी टुर्नामेंट अलिबागमध्ये तुम्ही कशी काय घेताय. मी बोललो आमचे महेंद्र शेठ घेत आहेत. हे करून दाखवणारे फक्त आमचे शेठच आहेत, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि थार वगैरे ठेवायची फक्त आमच्या शेठचीच जिद्द आहे आणि ती त्यांनी ठेवून दाखवली. आणि मला सुद्धा खूप प्रेक्षकांनी आशीर्वाद दिलेले आहेत. मला सर्वांनी सांगितलं का प्रफुल्ल थार तू जिंकून नेशील. पहिल्या दिवसापासून मला सर्वांनी आशीर्वाद दिले, त्याचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो सर्वांचे. आणि दादा तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमदार हे आपला वीर दमदार आमदार यांच्या कृपेने माझा मुलगा प्रफुल्ल. पण हे जे विजय कशामुळे मिळालेला आहे हे संतांचा अभंग आहे. सखा माझा नारायण करे चिंता निवारण, सखा माझा नारायण मज सावरेता हरे, आली विघ्ने दूर करे, दोष जालोनी समस्त शुद्ध करी माझे चित्त, तोची लक्ष्मी माझे हित, तोची माझे हित, स्वामी म्हणे मी निचेंत, स्वामी म्हणे मी निचंत, स्वामी म्हणे मी निचिंत, सखा माझा नारायण 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 नारायण, सखा माझा नारायण. आज आम्हाला थार मिळालेली आहे, पण सर्वात प्रथम स्टार्टर आणि राऊंड हे शेठच मारणार. धन्यवाद शेठचा सपोर्ट पहिल्या दिवसापासून होता. त्याच्यापेक्षा सपोर्ट अभिषेकचा होता. पहिली मॅच हरलो तर मला खालून बघितला, वरती ये काय बोलते खेळतोस, कशी थार नेशील तू बोलते, पोरांना होप्स दे. ते अभिषेकपासून त्या पोरांना मी सांगितलं की अभिषेक मला खूप बडबडला, काय खेळतं जरा इज्जत ठेवा माझी बोल जराशी. बोल धन्यवाद सांगतो अभिषेक. तुम्ही कुठे असेल तर लाईव्ह बघत असाल, तुमच्यामुळेच आज हा क्षण भेटलेला आहे. आणि अशी ही टुर्नामेंट
अशी टुर्नामेंट हे इथं आपल्या महाराष्ट्रात कोणी ठेवू शकत नाही. किती विरोधकांनी विरोध केला, काय केला, हे महेंद्र शेठ शिवाय ही टुर्नामेंट कोणी ठेवू शकत नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद शेठ. क्या बात है. इथून मात्र प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर संघाचे संघ मालक सन्मान्य निलेशजी मलबारी साहेब, प्रफुल्लजी बानकर साहेब यांना मात्र ही थार या ठिकाणी दिली जाते. वेल डन. अखंड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं पारितोषिक मिळते जिथे विजेत्या संघ मालकास महिंद्रा कंपनीची थार आहे. कंपनीचं नाव काय आहे? महिंद्रा. मग सन्मान्य महेंद्रशी दळवी पहिल्यांदा या गाडीचा स्टार्ट मारतील आणि शुभेच्छा देतील. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवला. फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई यामध्ये थारचा अनुभव आपण अनुभवणार आहोत. टॉप मॉडेलची टॉपची कार महिंद्रा थार. प्रफुल्ल साखर संघाचं कौतुक करूयात. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. TennisCricket.in, India's first tennis ball. चा चित्त थरार प्रथम क्रमांकाचा मानकरी प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ मालकांनी इथून मात्र थार मध्ये अनुभव घेतला. दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्या कामगिरीची पोचपावती म्हणून प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं. सर्व विजेत्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात. ही क्रिकेटची स्पर्धा आता मात्र आपण पाहतोय पूर्णत्वाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. एमडी फाउंडेशनचे सर्व मेंबर्स आपल्याला या ठिकाणी विनंती केली जाते की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. आपल्या सर्वांच्या समवेत, आपल्या सर्वांच्या साक्षीने इथून मात्र पुन्हा एकदा शपथ घेऊयात की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आणखीन दिमागदार पद्धतीने आपण आणणार, आणखीन नवीन उपक्रम राबवणार. आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ आपल्यामुळे मिळणार, यासाठी आपण इथून शपथ घेऊयात.
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा चित्त थरार इथून मात्र समाप्त झाला अशी मी या ठिकाणी जाहीर घोषणा करतो. Off Cricket website. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website.